मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामध्ये आपले स्वागत आहे. ज्या महिलांचे 1500 रुपये नोव्हेंबर महिन्यापासून बंद झाले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. आपल्या बंद पडलेला हप्ता म्हणून पुन्हा सुरू करण्यासाठी आपण काय करावे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगत आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये जा. गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाव असे टाईप करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाव टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये दिसेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हे होम पेज असेल. यापेक्षा उजव्या बाजूला अर्जदार लॉग इन असं आपणास बघायला मिळेल. त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. नंतर एक नवीन पेज ओपन होईल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची. त्याच्यावर लॉग इन नावाचं असं आपणास बघायला मिळेल. त्याच्यामध्ये मोबाईल नंबर पासवर्ड असे लिहिले बघायला मिळेल. मोबाईल नंबरच्या जागी आपण फॉर्ममध्ये जो मोबाईल नंबर दिला आहे तो टाकावा व त्याच्यानंतर जो पासवर्ड फॉर्म भरण्याच्या वेळी मिळाला होता तो टाका. त्याच्यानंतर कॅप्चा म्हणजे जे समोरचे अंक आहेत ते जसे आहेत तसेच खालच्या कॅप्चामध्ये टाईप करा व लॉग इन नावावर क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. समोरच आपल्याला ॲप्लिकेशन सबमिटेड असं दिसेल. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या फॉर्मचे ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे अर्जाची स्थिती आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये आपल्याला जर अप्रूव्हल नाव म्हणजे पारित असं जर दिसत असेल तर आपल्या फॉर्ममध्ये कुठलीही त्रुटी नाही. जर काही कारणास्तव आपल्या फॉर्ममध्ये त्रुटी असेल तर आपले पैसे मिळाले नसतील. म्हणून ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जर अप्रूव्हल नाव असेल तर आपले मिळणारे हप्ते आपल्याला रेग्युलर मिळत राहतील. जर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये क्लोज असं नाव असेल तर आपले पैसे बंद झाले असे समजा. त्याच्यानंतर उजव्या बाजूला ॲक्शन नावाचे एक फंक्शन असेल. त्याच्यामध्ये क्लिक करा व आपल्याला आजपर्यंत जेवढे पैसे शासनाकडून मिळालेले आहेत त्याविषयी आपल्याला ट्रान्झॅक्शन या पेजवर बघायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला कधी पैसे मिळाले याविषयी माहिती मिळेल. जर तुमच्या फॉर्ममध्ये पेड असं नाव असेल म्हणजे पैसे दिले असतील तर तुम्हाला पैसे मिळत आहेत असे समजा. जर कोणत्या कारणास्तव तुम्हाला पैसे मिळत नसतील तर त्याची पडताळणी आपण पुढे पाहू. ॲक्शनच्या बाजूला एक डोळ्याचं चिन्ह आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्या फॉर्ममध्ये जाऊन आपण बघा आपले DBT अकाउंट चेंज झालं नसेल. जर तुमचे DBT अकाउंट चेंज झालं असेल तर तुमची अकाउंटचे पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले असतील. म्हणून आपल्या जवळ असलेल्या बँकेचे किंवा पोस्ट ऑफिसचे अकाउंट चेक करा. त्याच्यामुळे तुमचे पैसे मिळाले असतील. काही कारणास्तव DBT अचानक वरून चेंज बदलले त्याच्यामुळे आपले पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. म्हणून महिलांनी घाबरून जाता आपल्या जवळच्या बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन DBT अकाउंट चेक करा व आपले मिळणारे पैसे रेग्युलर मिळवत राहा.